नमस्कार. खरं तर हा विषय मी आता इतक्या उशिरा का हाताळतोय असं काही जणांना वाटू शकतं, पण याच्यामध्ये गंमत काय माहितीये का, की फुले चित्रपटाला बऱ्याच जणांचा विरोध, बऱ्याच जणांचा म्हणजे कोणाचाच नाहीये, काही बामण संघटना आहेत त्या याच्यावरती विरोध करतायत. हरकत नाही, संविधानाने प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, विरोध शांततेच्या याच्यामध्ये करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र कुठेतरी मला वाटतं की त्यांची जी मतं आहेत या सगळ्या गोष्टींसाठी, की का तुम्ही फुलेचं प्रदर्शन करू नका, कारण यातून जातीय विद्वेष वाढू शकतो किंवा काहीतरी आणखी होऊ शकतं. मला त्या सगळ्या ब्राह्मण संघटनांना, मी बामण म्हणतो इथे, आपण हे लक्षात घ्या, मी ब्राह्मण म्हणत नाही, कारण ब्राह्मण या शब्दाचा अर्थ हा अर्थात माझ्या सुज्ञ लोकांना कळत असेल की ब्राह्मण मोठ्या मानाची एक सुज्ञ आणि विचारवंत अशी माणसं आहेत. ब्राह्मण आणि बामण याच्यामधला विशेष आणि बेसिक फरक मी सांगतो सगळ्यात आधी, की जे लोक समानतेच्या, परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या सगळ्या चळवळीमध्ये सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या पंथांच्या लोकांसोबत थांबले ते ब्राह्मण आहेत असं माझं मत आहे. कारण लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, रानडे असतील, कर्वे असतील, ही सगळी माणसं ही ब्राह्मण होती. लोकमान्य टिळकांसारखा विद्वान माणूस असेल, किंवा आता आपण फुले या चित्रपटाच्या बाबतीत बोलतोय, तर फुलेंना भिडेवाडा, जो मुलींना शाळेसाठी देणारे जे भिडे होते, मी त्यांना ब्राह्मण म्हणू इच्छितो. पण फुलेंना त्रास देणारे, फुलेंवरती मारेकरी घालणारे, सावित्रीमाईवरती शेणगोळे आणि दगड मारायचा प्रयत्न करणारे, हे सगळे बामण होते. त्यामुळे फुले या चित्रपटाचा विरोध ब्राह्मण समाज हा करूच शकत नाही अशी माझी खात्री आहे. कारण कुठलंही परिवर्तन समाजामध्ये किंवा कुठल्याही बाबतीत होतं ते सगळ्यात आधी हे प्रत्येक समाजाच्या वरच्या थरातून मग खाली झिरपत येतं. आणि आपण मान्य केलं पाहिजे की ब्राह्मण समाज हा त्यावेळी नक्कीच चातुर्वर्ण व्यवस्थेच्या हिशोबाने वरती होता. आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जो लिटरसी रेट आहे मुलींच्या बाबतीतला, अधिक स्पेसिफिक मी बोलायचं झाल्यास तर मुलींच्या बाबतीतला जो लिटरसी रेट आहे तो सगळ्यात आधी ब्राह्मण समाजामध्ये जास्त होता आणि ती खूप चांगली गोष्ट होती. त्यामुळे मला वाटतं ब्राह्मण समाज जो आहे त्याला फुले चित्रपटाबद्दल काहीही आक्षेप असण्याचं कारण असेल असं मला दिसत नाही. कारण मी जसं म्हटलं, जो माणूस ज्ञानी आहे ना त्याला या गोष्टीवरती काहीच नसतं. त्यामुळे मला माझ्या ब्राह्मण जे बांधव आहेत त्यांच्यावरती काही शंकाच नाही. पण जी लोक विघ्नसंतोषी आहेत हे ब्राह्मण आहेत, जे फुले दाम्पत्याला त्रास देणारे आणि आता परत धार्मिक आणि जातीय विद्वेषाच्या नावाखाली त्या चित्रपटावर आक्षेप घेणार आहेत. मुळात माझं असं म्हणणं, माझा त्या चित्रपटाच्या मेकर्सला पूर्ण पाठिंबा आहे. कारण जे खरं येतं ते दाखवतायत हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आपल्या मनाचं काही घातलेलं नाही. फुलेंवरती मारेकरी घातले नव्हते का? घातले होते. फुलेंना त्रास द्यायचा प्रयत्न झाला नव्हता का? झाला होता. सावित्रीमाईंना दगड मारण्यात आले नव्हते का? तर आले होते. कोणी मारले? शी जिनपिंग आला होता तिकडे का? किम जोंग उन आला होता का? डोनाल्ड तात्या आला होता अमेरिकेवरून? कोण आलं होतं मारायला? तर ब्राह्मण समाजातीलच काही बामण यांनी त्रास दिला. बहुसंख्य ब्राह्मण समाजाने मात्र अर्थातच त्यावेळी ती नीच मानसिकतेला कधी थारा दिला नाही. मात्र बाणगुळं ही जगतात कशाही अवस्थेमध्ये, तर काही बाणगुळं तेव्हाही होती आणि आताही जगलीत. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही म्हणताय की जातीय विद्वेष पसरेल, काही जणांनी फुले चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विरोध नोंदवायचे, निषेध नोंदवायचे काही फेल प्रयत्न देखील केले. पण मला वाटतं आपण आता थांबूयात. ब्राह्मण समाजाने याच्यावरती कधीच काही खूप मोठी कमेंट्री केली असं नाही. अर्थात जसे हिंदू धर्माला स्वतः काही लोक असतात जे स्वतःला हिंदू धर्माचे तथाकथित राखणदार आणि ठेकेदार समजतात, तसे मला वाटतं ब्राह्मण समाजात देखील असणारे जे स्वतःला ब्राह्मणांचे उद्गाते म्हणतात. खरं तर तो समाज अतिशय सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. त्याला मला वाटत नाही लोकांच्या फाटक्यात काही पाय घालायची गरज असेल. कारण खूप माझे जवळपास, तुम्हाला सांगतो, माझे 70-80% मित्र हे ब्राह्मण आहेत आणि अतिशय लिबरल आणि अतिशय गोड माणसं आहेत. ही कधीही कोणाच्या वाईटावरती टपलेली नसतात. आपल्या कामात वगैरे असतात. आपण भले, आपले काम भले, वरण भात तूप, एकदम सॉर्टेड आयुष्य असतं. पण हे जे ब्राह्मण आहेत, मी परत सांगतोय, ज्यांनी हे सगळं जातीय विद्वेषाचं वातावरण केलं त्यांना मी विचारू शकतो की काश्मीर फाईल्स मधून भारतात धार्मिक विद्वेष पसरू शकला नसता का?
केरला स्टोरीतून पसरू शकला नसता का? जे जे म्हणून मोदींचं राज्य आल्यानंतर जे जे सरकार पुरस्कृत चित्रपट आले त्याच्यातून तुम्ही खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला नाहीत का? सगळ्यात महत्वाचं, सुबोध भावेंचा देखील एक चित्रपट आला होता बाजीप्रभू देशपांडेंवर, त्याच्यात देखील काही आक्षेपार्ह हे सीन्स होते, काही डायलॉग्स आक्षेपार्ह होते. किंबहुना छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा पशा कोरटकर असेल तो पण बामण, राहुल सोलापूरकर असेल तो पण बामण, लक्षात घ्या. पण त्यांना विरोध करण्यासाठी जे उभे राहिले, ज्यांनी सांगितलं की महापुरुषांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू नका, तुम्ही तुमचं काम करा, महापुरुषांना वेगळं राहू द्या, ते ब्राह्मण आहेत. त्यामुळे मला ब्राह्मण समाजावरती काही म्हणणं नाहीये. किंबहुना त्यांचं मला कौतुक करायचंय की ही बाणगुळं तुम्ही जास्त पसरू दिली नाहीत आणि ब्राह्मण समाज या सगळ्या राड्यामध्ये ओढला गेला नाही. मला त्यांचं कौतुक करायचंय. आणि ही जी ब्राह्मणं उरलेली आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही 5,000 वर्षांपूर्वी सुधारलेलं नव्हतात ना, तुम्ही अजून 100-150 वर्षांमागे सुधारलेलं नव्हतात, 70 वर्षांमागे सुधारलेलं नव्हतात, मात्र तुम्ही आजही सुधारलेलं नसतात. इतकं करूनही तुम्हाला काय आपटायची ते आपटा. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, अशा लाईनी तुमच्या फेसबुक पोस्टमध्ये असतात. तेच मी तुम्हाला आज परत करतोय, त्याच लाईनी तुमच्या तोंडावर परत मारतोय. फुले हा क्रांतिबा आहे, फुले हा क्रांती सूर्य आहे. तुम्ही झाकायचा, तुम्ही ढग, आणि अर्थात तुमच्या दिमतीला असणारी सगळी भक्तडुक्कर पिलावळ असेल, त्यांनी कितीही फुलेंचा इतिहास झाकायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचं तेज, त्यांचं कार्य हे लपणार नाहीये. आणि सगळाच हिंदू समाज, बहुजन समाज, ज्याला ज्याला माणुसकीवरती विश्वास आहे, ज्याला ज्याला श्रद्धा आहे, तो या चित्रपटाच्या बाजूनं, प्रबोधनाच्या बाजूनं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही भुकारे यार, तुम्ही बोला रे, काही तुम्ही वाकडं करू शकत नाही. कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.